नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता कला रूममध्ये आलेली असते. अद्वैतसाठी तिने कॉफी आणलेली असते. तिच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र चालू असतं, कारण हे सगळं काय होतंय हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तिने अद्वैतसाठी कॉफी घेऊन आलेली असते. अद्वैत शांतपणे त्याचं काम करण्यामध्ये गुंग झालेला असतो. त्याच्या डोक्यातही विचार येत नाहीत, त्याच्या लक्षातही आलेलं नसतं की काय चाललेलं आहे. आणि मग अद्वैतला तिने कॉफी देते आणि तिचं विचारांचं चक्र मात्र चालूच झालेलं असतं. ती काही शांत राहत नाही. ती म्हणत असते की नक्की काय झालेलं आहे, कारण मला वारंवार असं का वाटतंय की या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. आणि जोपर्यंत तो संबंध मला कळणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, हे मलाही माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की काहीतरी वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की नक्की काहीतरी वेगळं असं घडत आहे, हा विचार कलाच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की मी जरा जास्त ओव्हरथिंक करते का, म्हणजे मी अद्वैतचा जरा जास्त विचार करते का, हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला म्हणत असते आई म्हणते तसं, कारण त्या दिवशीही आईबरोबर मी बोलत होते तेव्हाही असंच झालेलं होतं. हे कला विचार करत असते. तिला आठवतं जेव्हा ती माहेरी गेलेली होती तेव्हा तिच्या बाबतीत हे सगळं घडलेलं होतं आणि ती त्या गोष्टींचा विचार करू लागलेली आहे. पण तिला प्रश्न पडलेला असतो की एवढं सगळं होऊन पण हा चांदेकर एवढा शांत कसं काय राहू शकतो, म्हणजे त्याला जराही कसं काय वाटत नाही आहे. हे असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात आणि कला त्या गोष्टींचा विचार करत आहे. कारण काहीही झालं तरीही चांदेकरच्या ही गोष्ट का लक्षात येत नाही आहे की वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे सगळं, कारण त्याच्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्याचबरोबर त्या गुंडांनी ते प्रकरण केलेलं, या सगळ्या गोष्टींचा विचार आता कला करायला लागलेली असते. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र शांतपणे तिथं असतो. कलाचं पुटपुटणं सुरू असतं आणि अद्वैत कलाकडे येतो आणि म्हणू लागतो की काय चाललंय तुझं खरे. तेव्हा कला म्हणत असते काय झालं. तेव्हा तो म्हणत असतो काय चाललंय, तू मला डिस्टर्ब करतेस माझ्या कामामध्ये. तेव्हा कला म्हणत असते अरे चांदेकर, नाही करत मी तुला डिस्टर्ब, असं कला त्याला सांगत असते. पण अद्वैतचं असं म्हणणं असतं की तुझ्यामुळं मला डिस्टर्ब होत आहे. त्याचवेळी कला म्हणत असते की नाही. अद्वैत म्हणत असतो की मी काय बोलतोय लक्षात येतंय का तुझ्या, असं तो कलालाच ऐकवायला सुरुवात करत असतो. कारण इतक्या वेळ झालं किती मोठ्याने तू ओरडलास असं अद्वैतलाच ती सांगू लागते. तेव्हा मात्र अद्वैतचं असं म्हणणं असतं मी तुझ्यावर ओरडलं वगैरे नाही आहे, कारण तुझं जे काय चाललेलं आहे ना त्याचा त्रास मला होत आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला मात्र शांतपणे तिथं असते आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. आणि त्याच वेळेस अद्वैत तिला म्हणत असतो तुझ्या डोक्यात हे काय चाललेलं आहे ना ते बंद कर दे, त्या सगळ्याचा त्रास सगळ्यांनाच होत आहे, एवढं लक्षात ठेव, असं अद्वैत कलाला सांगत आहे. परंतु कलाचं डोकं काही शांत व्हायला तयारच नाही आहे. कलाला अनेक गोष्टी तिला पडताळून पाहायच्या आहेत. अद्वैतला ती म्हणत असते काय तुला त्रास होतो आहे माझ्यामुळं. तेव्हा कला म्हणत असते की हो, मला तुझ्यामुळे त्रास होत आहे. आणि त्याचवेळी अद्वैत तिला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू बाहेर जायचं आहेस, कारण मला हे तुझं अजिबात आवडलेलं नाही, कारण मला डिस्टर्ब होत आहे, मला काम करायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर, तू एवढा शांत कसा राहू शकतोस रे, म्हणजे मला कळतच नाही आहे की या सगळ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत, परंतु तू एवढा शांत कसा राहू शकतो ना हेच मला कळत नाही. आणि त्याचबरोबर कला अद्वैतला बोलत आहे, अद्वैतला सांगत आहे, परंतु अद्वैत मात्र शांतपणे या सर्व गोष्टी बोलत असतो. आणि तो म्हणतो की मला काम करायचं आहे, आत्ताच्या आत्ता तू रूमच्या बाहेर हो. तेव्हा कला म्हणत असे मला बाहेर जायला सांगतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, ही रूम माझी आहे माहिती आहे ना तुला. आणि रोहिणी मात्र त्यांच्या रूमच्या बाहेर येऊन तिची जी घाणेरडी सवय असते चोरून ऐकायचं, ते तिचं काम सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी कला म्हणत असते की अद्वैत तुझ्या लक्षात काय येत नाही आहे, चांदेकर तू का विसरतोय, तुझ्यावरती हल्ला झालेला आहे, या गोष्टी दोन्ही कुठेतरी कनेक्टेड आहेत. अद्वैत म्हणत असतो कसं आहे, मी माझी माणसं आहेत, माझं कुटुंब आहे, त्यांच्याबरोबर मी सेफ आहे, ऑफिसमध्ये असू दे किंवा इथं असू दे. कसं आहे, मी त्यांच्याकडे कधी अशा नजरेने पाहू शकत नाही. कला म्हणत असते कारण तू त्या नजरेने कधी पाहतच नाही आहे, कारण काही माणसं अशीही असू शकतील की ज्यांच्यामुळं तुझ्यावरती ही वेळ आलेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरी एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होणार आहे, हे इकडे कला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिला म्हणत असतो की नाही, मी माझ्या माणसांवरती कधीच अविश्वास दाखवणार नाही, काहीही झालं तरी माझ्या माणसांवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, हे कलाला अद्वैत सांगत असतो. पण कलाचं असं म्हणणं असतं की नाही चांदेकर, काहीतरी कुठंतरी अशा गोष्टी आहेत ज्या मिसिंग आहेत आणि त्या गोष्टी आता विचार करणं गरजेचं आहे, असं कला त्याला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मी माझ्या माणसांवर संशय घ्यायचा,
माझं कुटुंब आहे ते मी त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही, असं अद्वैत स्पष्टपणे कलाला सांगतो. पण कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर जरा विचार करतो, कारण ह्या गोष्टी कुठेतरी कनेक्टेड वाटतात. तुझ्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला केलेला आहे. पण अद्वैतने ठामपणे कलाला सांगितलेलं असतं. पण त्याला याही गोष्टीचा विश्वास असतो की कलाच्या मनात ज्या शंका आलेल्या आहेत त्याचं निरसन झाल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. ही गोष्टही अद्वैतला चांगलीच माहिती असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतने तिला बाहेर जायला सांगितलेलं आहे. अगदी काउंट करून तिला बाहेर पाठवलेलं आहे. 1 2 3 असं म्हणून तिला सांगितलेलं आहे. कला बाहेर येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते. ती त्यांना फोन करून सांगत असते, ती म्हणत असते की चांदेकरनं जरी काही केलं नाही तरी मी तो फोन करू शकते, असं म्हणत कलाने तो फोन केलेला असतो आणि फोनवरती तिनं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की माझ्याकडे रिपोर्ट आलेले आहेत केकचं सॅम्पल जे टेस्टिंगला पाठवलेलं होतं त्याचे, त्यामुळे मी घरीच येत आहे, तुम्ही आबासाहेबांना सांगून ठेवा, तिथं आल्यावर आपण बोलूया. तेव्हा कला म्हणते की चालेल. आणि असं म्हणत आता कलाने ह्या सर्व गोष्टी विचार केलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कलाने निर्णय घेतलेला असतो. आणि कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. आणि कलाने इन्स्पेक्टर साहेबांना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. रोहिणीने आता ठरवलेलं आहे की ही मुलगी काही शांत बसणार नाही आणि राहुलची वाट तर लागणार आहे. त्यापेक्षा आता मलाच अद्वैतला काहीतरी सांगावं लागेल आणि अद्वैतनं जर एकदा माझं ऐकलं तर मात्र सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होतील, असं सगळं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि रोहिणी त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे ती अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणू लागते की अद्वैत, हे कलाचं काय चाललंय रे? म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, तुझी तब्येत ठीक आहे, तुला काही झालेलं नाही आहे, तर ही केस थांबली पाहिजे. उगीचच यामुळं आपल्या घरातल्या कॉम्प्लिकेशन वाढत चाललेल्या आहेत, गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत ना, मग तरीही तिला ती का वाढवायचं आहे? सारखे पोलीस वगैरे कशासाठी हे सगळं, असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आत्या, तुझं म्हणणं मला पटतंय, पण जोपर्यंत खरेच्या मनातल्या शंका निरसन होणार नाही तोपर्यंत ती ऐकणार नाही. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, पण मला ना डॅडची काळजी वाटते. तू विचार कर, जर त्यांना काय झालं तर या वयात त्यांना हा स्ट्रेस झेपतोय का, असं ती अद्वैतला सांगत असते. अद्वैत म्हणतो की हो, मी बोलून पाहतो. रोहिणीला असं वाटत असतं की तिचं काम झालेलं आहे, पण आता ती पुरती स्वतःहूनच अडकलेली असते. तिला या गोष्टीचा विश्वासही नसतो की आता तिनं कशा पद्धतीनं अडकत चाललेली आहे, कारण तिच्या आणि राहुलच्या वागण्यामुळंच कलाला त्यांच्यावरती संशय यायला लागलेला असतो. त्याबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नीरज म्हणून जो पेस्ट कंट्रोलवाला आहे त्याला आता पकडलेला आहे. ते म्हणजे या राहुलने, आणि राहुल त्याच्याशी बोलत आहे. त्याला म्हणत आहे की तुझं नाव काय? तेव्हा तो म्हणतो की नीरज. आणि राहुलने स्वतःच पैशाचं बंडल घेऊन त्याच्या हातात ठेवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे काम तुला करायचं आहे, तू फक्त येऊन सांगायचं आहे. ते केकचे तुकडे जे पडलेले होते त्यांच्यावरतीही मी पेस्ट कंट्रोल केलेलं आहे, असं राहुलने आता त्याला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा तो म्हणत असतो की चालेल, पण मला ना हे काम वाटतं तेवढं सोपं वाटत नाही, असं त्याचं म्हणणं असतं. परंतु राहुल मात्र त्याला जबरदस्ती करत असतो आणि तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर काम तू आत्ता माझं केलं नाही तर तुझी वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही, असं राहुल त्याला दम देत असतो. तेव्हा त्या बिचाऱ्याकडे काहीच ऑप्शन नसतो आणि तो हे काम करण्यासाठी तयार होतो आणि राहुलला म्हणतो की चालेल. राहुल म्हणत आहे, अगदी मी ज्या पद्धतीनं सांगेल ना त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी बोलायच्या आहेत आणि तसंच सगळं झालं पाहिजे, असं राहुलने सांगितलेलं असतं. राहुल त्या माणसाला दम देत असतो, त्याच्याशी बोलत असतो आणि त्याचवेळी सोहम त्याच्या कामासाठी बाहेर आलेला असतो आणि सोहमचं लक्ष जातं राहुल तिथे उभा आहे. आणि मग सोहम त्याचं जे पार्सल आहे तो देतो. राहुलचं या पेस्ट कंट्रोलवाल्यासोबत बोलणं सुरू झालेलं असतं. राहुल त्याच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की आत्ता हे सगळं काम व्यवस्थित मार्गी लागणं गरजेचं आहे. जर काही काम व्यवस्थित मार्गी लागलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे राहुलच्याही लक्षात आलेलं असतं. आणि सोहम तेवढ्यातच तिथे येतो आणि सोहम तिथं आलेला पाहून इकडे राहुलला धक्का बसतो, कारण सोहम तिथे येतो आणि सांगू लागतो की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते राहुलला असं वाटत असतं की सोहमने पाहिलेलं आहे. आणि सोहम मात्र राहुलकडे तिथे आलेला असतो आणि सोहम पाठीमागून येऊन राहुलच्या खांद्यावरती हात ठेवतो. त्या क्षणी राहुल हादरलेला असतो, दचकलेला असतो. सोहमला तो म्हणतो की काय रे, इकडे कुठं? तेव्हा राहुल म्हणतो तू कधी आलास इथे? तेव्हा सोहम म्हणतो हां, बराच वेळ झाले आलेला आहे, असं सोहमचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि सोहम आणि राहुल दोघंही बोलत असतात आणि त्यासोबतच सोहम
हा राहुलकडे तिथे पाहत असतो आणि म्हणत असतो, तू इकडे कुठं, काय काम होतं तुझं? तेव्हा राहुल म्हणतो की हो आलेलो. तेव्हा राहुल म्हणतो की चल जाऊया गाडीतून. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की नाही, मी माझी बाईक घेऊन आलेलो आहे. आणि सोहमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्याची बाईक त्याने स्वतः आणलेली आहे आणि त्यामुळं तो बाईकवरच जाणार आहे. सोहम निघालेला असतो. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी सोहमला कळलेल्या असतात की राहुल एका व्यक्तीला भेटलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आता कलाला इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं की ते घरी येणार आहेत आणि इन्स्पेक्टर साहेब हे आता घरी आलेले असतात आणि त्यासोबतच आबा त्याचबरोबर घरातील सगळेजण तिथं आलेले असतात. आणि त्यावेळी आता इन्स्पेक्टर साहेब तिथं आलेले आहेत. त्याचवेळी रोहिणी आणि राहुल यांची तर वाटच लागलेली आहे. रोहिणी आणि राहुल हे दोघंजण पाहतच राहिलेले आहेत, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कला तिथं त्यांना बोलत असते तेव्हा ते सांगत असतात की रिपोर्ट आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या रिपोर्टनुसार हे स्पष्ट होत आहे की ते जे केकचे पीस होते त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होता. आणि त्याचबरोबर इकडे हे समजतं ते म्हणजे की कलाला ते सांगत आहेत की तुमच्याकडून जे सॅम्पल आम्ही घेऊन गेलेलो होतो त्या सॅम्पलमध्ये असं काहीही आम्हाला सापडलेलं नाही असं ते बोलत आहेत, कारण त्यांचं कोणताही पदार्थ तुम्ही जे केकसाठी वापरलेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये नव्हता. त्यावेळेस कला बोलायला सुरुवात करते. कला म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, मला तुमच्याशी एका विषयावरती बोलायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हां बोला, काय झालं? तेव्हा कला त्यांना सांगत असते की हे बघा, कारण त्याच दिवशी जेव्हा पुरस्कार मिळणार होता, अवॉर्ड मिळणार होता, त्याच दिवशी चांदेकरवरती हल्ला झालेला होता. त्या गुंडांनी त्याच्यावरती हल्ला केलेला होता, त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचबरोबर आत्ता ते केकचं प्रकरण तेही त्याच दिवशी घडलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत, कारण कुठंतरी असं वाटत आहे की हे सगळं एकाच व्यक्तीनं केलेलं आहे आणि तो चांदेकरच्या जीवावर उठलेला आहे. इकडे संगीता मात्र खूपच घाबरलेली असते. संगीता म्हणत असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला आत्ता हे सगळं नको वाटायला लागले आहे. माझ्या कलीची अवस्था तिकडे वाईट आहे आणि मी हे सगळं करत बसायचं, हे सगळं काही मला पटत नाही असं संगीता विचार करत असते. तेव्हा काजल म्हणत असते की काय चाललंय तुझं हे? तिकडं पक्या कामाला लागलेला आहे, बाबा कंपनीत गेलेले आहेत त्यांच्या मित्राच्या आणि तिथं त्यांना काही मिळतंय का ते पाहत आहेत आणि आता तू अचानक असं सांगत आहे. हे जेव्हा संगीताला ती बोलत असते, संगीता म्हणत असते हो ना, मला तेच तर कळत नाही आहे ना, म्हणून तर मी तुला विचारते की मला असं वाटतंय की आपण घाई तर करत नाही ना. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा संगीताला ती म्हणत असते की नाही, अजिबात आपण काही घाई वगैरे करत नाही आहे. अगं कलाताईला मग तू असं सांगणार आहेस का, तू तिथं प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून मी हे काम केलेलं नाही. हे सगळं आता ती बोलत असते आणि ती सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तेवढ्यातच काजलला फोन आलेला असतो. काजल म्हणत असते मला पक्याचा फोन आला आहे, उचलू का नको, काय करू ते सांग बरं, असं ती बोलत असते. आणि काजल मग तो फोन उचलते आणि मग पक्या तिला सांगत असतो की ती जी माणसं आहेत ना, ज्यांना ऑर्डर द्यायची आहेत ना, त्यांना काकूंशी बोलायचं आहे. आणि मग संगीताकडे फोन दिला जातो. आता राहुल तेवढ्यात घरी पोचलेला असतो आणि राहुल त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला घेऊन आलेला असतो. राहुल सांगत असतो की मला काहीतरी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि मग तो सांगतो की हा पेस्ट कंट्रोलवाला आहे, कारण याने त्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल केलेलं होतं आणि ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली. कारण अरे ब्रो, कसं आहे माहिती आहे का दादा, तुझ्या केबिनमध्ये ना मला 2-3 झुरळं दिसली. मग त्या क्षणी मी म्हटलं की एकतर आपलं कॅफे तिथंच जवळ आहे, तर उगीचच प्रॉब्लेम नको, म्हणून मी पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवून घेतलं आणि पेस्ट कंट्रोल केलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते बरोबर आहे, पण ही गोष्ट राहुल तू त्याच दिवशी का सांगितली नाही? तेव्हा राहुल म्हणत असतो की बरं झालं ना दादा, एकतर उंदीर पण मरून गेले आणि झुरळ पण गेलेली आहेत. तेव्हा मात्र इकडे राहुलला सारवासारव करायची असते आणि त्याचसाठी राहुलने हे सगळं केलेलं असतं आणि राहुल त्याच पद्धतीनं बोलत असतो. आणि त्याचबरोबर घरातील सगळेजण तिथं उभे असतात. कला मात्र म्हणत असते पण मला एक गोष्ट तुला विचारायची आहे की मग ज्या दिवशी उंदीर मरून पडले होते त्याच दिवशी तू ही गोष्ट का सांगितली नाही की पेस्ट कंट्रोल सगळं केलं आहे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे? तेव्हा मात्र राहुलकडे आता बोलती बंद झालेली असते, त्याच्याकडे बोलायला शब्दच नसतात. आणि तेव्हा तो म्हणत असतो की हो बरोबर आहे, मी सांगायला पाहिजे होतं पण मी विसरलो. आता पक्याचा फोन आलेला आहे आणि काजल मात्र खुश झालेली आहे, कारण 5 डब्यांची ऑर्डर मिळालेली असते. आणि काजल आईला म्हणत असते की हे घे आणि आईला ती बोलायला देत असते. म्हणजे संगीता बोलायला सुरुवात करते त्या माणसांशी. तेव्हा ते म्हणत असतात की एका डब्याचे किती रुपये? 80 रुपये. मग ते म्हणतात की महाशिवरात्रीला आम्हाला उपवासाचं पाहिजे. तेव्हा संगीता म्हणते चालेल. आणि मग गोड मिळेल का?
तेव्हा काजल इकडं खुणवत असते, संगीताला म्हणत असते की त्याचे एक्स्ट्रा पैसे पडतील, 105 रुपये त्या डब्याला द्यावे लागतील. तेव्हा मात्र ते माणूस म्हणतो की हो चालेल, आम्ही 5 डब्यांची ऑर्डर देत आहोत, आम्हाला जेवण घरगुती आणि चांगलं हवं आहे, त्यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत. आणि आता एवढी छान ऑर्डर मिळालेली असते आणि संगीता त्याचबरोबर काजल खुश झालेले असतात. फायनली कुठंतरी बिझनेस सेट होत आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं घडत आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे कलाने आता एक तिथं क्वेश्चन उपस्थित केलेला आहे की हे त्या दिवशीच का सांगितलं नाही. आणि त्याचबरोबर राहुल म्हणत असतो, हो बरोबर आहे, मी त्या दिवशी सांगायचं राहिलो. आता रोहिणीला कळलेलं असतं की ही कला काही शांत बसणार नाही आणि राहुलला काही तिच्यासमोर बोलता येणार नाही, त्याचा काही निभाव लागणार नाही. म्हणून रोहिणी स्वतःहून समोर येते आणि म्हणते, तुझा नक्की प्रॉब्लेम काय गं? म्हणजे त्याने सांगतोय ना पेस्ट कंट्रोल केलेलं आहे आणि पेस्ट कंट्रोलवाल्याने पण सगळ्यांच्या समोर जबाब दिलेला आहे ना, हे सगळं त्याने केलेलं आहे. मग तरीही तुझा संशय का थांबत नाही आहे? तू प्रत्येक वेळेस राहुलवरच का आरोप चाललेले आहेत तुझे? म्हणजे तुला म्हणायचं आहे काय नक्की? हे सगळं जेव्हा आता रोहिणी बोलायला सुरुवात करते तेव्हा कला म्हणते, मी कुठे आरोप केलेले आहेत? मी फक्त शंका उपस्थित केलेली आहे की त्या दिवशीच का सांगितलं नाही. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, नक्की तुला म्हणायचं आहे का ते सांग, कारण तुझं जे वागणं चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे. राहुल स्वतःला प्रूव्ह करत आहे आणि तू मात्र त्याला प्रत्येक वेळेस आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत आहेस, हे काही योग्य नाही, हे रोहिणी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो की अगं आई शांत हो जरा, तसं नाही आहे, मी समजवतो तिला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पण म्हणतात की बरोबर आहे, मिसेस खरे म्हणतात त्यातही काहीतरी तथ्य आहे, कारण ती गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, हे त्यांचं म्हणणंही मला पटलेलं आहे, असं ते सांगत असतात. आणि त्यासोबतच इकडे आबा त्याचबरोबर घरातील सर्वजण असतात. रोहिणी मात्र पिसाळलेली असते. रोहिणी म्हणत असते की तुला काय वाटलं, तू कशाही पद्धतीनं वागशील आणि आम्ही तुझ्या गोष्टी सहन करायच्या आहेत, राहुलनं तुझं ऐकायचं आहे आणि राहुलने तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायचं आहे, असं रोहिणी बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की मी काही तसं म्हटलेलंच नाही आहे. रोहिणी मॅडम, तुम्हीच उद्गावगाचं सगळ्या गोष्टी स्वतःवर ओढून घेत आहात, कारण या सगळ्याशी माझं काही देणं घेणं नाही आहे आणि मी तशा पद्धतीनं काहीही स्टेटमेंटही केलेलं नाही, असं कला सांगत असते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की तू प्रत्येक वेळेस आरोपच करत आहे आणि तू राहुलवरती आरोप करत आहे, एवढं लक्षात ठेव. राहुल म्हणत असतो की अगं मॉम जरा शांत हो, मी थोडंसं तिला एक्सप्लेन करतो नक्की मला काय म्हणायचं आहे ते, असं म्हणत राहुल आता सर्व करायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो की हो, मी त्याच दिवशी हे सगळं सांगायला हवं होतं, पण माझ्याकडून ते राहिलेलं आहे आणि खरंच माझ्याकडनं चूक झाली असती तर मी ती मान्यही केली असती, मी असं काहीच केलेलं नाही, असं तो म्हणत बोलत असतो आणि तो सगळ्यांना सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे रोहिणी म्हणत असते की आता मला एक शंका उपस्थित झालेली आहे, ती मी सांगत आहे, कारण एक गोष्ट लक्षात ठेव कला, केक तर तू बनवलेला होता. तेव्हा कला म्हणते की केकचं मटेरियल चेक केलेलं आहे आणि त्यामध्ये कळलेलं आहे की तो केक मी बनवलेला असला तरीही त्याच्यामध्ये कोणतंही मटेरियल माझ्याकडून चुकीचं टाकलं गेलेलं नाही, त्यामुळे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यावेळेस मात्र आबा तिथंच उभे असतात आणि मग तिला रोहिणी म्हणत असते की ज्यावेळेस अद्वैतवर हल्ला झाला त्यावेळेस ही अद्वैतसोबत तूच होतीस तिथं, असं दुसरं काहीच वेगळं घडलेलं नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचवेळी तिथं ती म्हणत असते की मग मला असा संशय आहे की तूच अद्वैतला मारायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचवेळी तिनं ते बोलल्यानंतर आबा म्हणतात की बस झालं. कला पण म्हणते की खूप झालं रोहिणी मॅडम, तुम्ही माझ्यावर आरोप करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी म्हणते की झालेलं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, पेस्ट कंट्रोलवाल्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे ही केस इथेच क्लोज झालेली आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जोपर्यंत आबासाहेब चांदेकर मला सांगत नाहीत की ही केस क्लोज करा, तोपर्यंत ही केस मी क्लोज करू शकत नाही, असं इन्स्पेक्टरने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कला आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण आता विचार करत आहेत आणि कला रूममध्ये आहे. कला म्हणत असते की काही झालं तरीही राहुल आणि रोहिणी मॅडमनी एवढं चिडायची काही गरज नव्हती, कारण हे सगळं साधं बोलणं चाललेलं होतं. आणि मग रोहिणी मॅडम एवढं का बोलल्या, नक्कीच याच्यामागे काहीतरी कटकार असताना नाही आणि मला ते शोधावं लागणार आहे. त्यानंतर इकडे आता नैना राहुलकडे आलेली असते आणि ती त्याला म्हणत असते की मला काही पैशांची बंडलं हवी आहेत. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो म्हणजे तुला काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की ते पैसे मला माझ्यासाठी नाही तर कलाला उद्ध्वस्त करण्यासाठी हवे आहेत, असं इकडे नैना बोलत असते. आणि त्यावेळेस राहुल म्हणत असतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणत असते की मी कलाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे, कारण तिच्यामुळं आपल्याला खूपच त्रास सहन करायला लागलेला आहे. आता नैनाच्या डोक्यात पुढचा प्लॅन काय आहे हे काय माहिती. आणि इकडे संगीता तर म्हणत आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी काकांचा अपघात झालेला आहे आणि कलाने तर ठरवलेलं आहे की काही झालं तरीही काकांना या सगळ्या बाबतीत न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांच्यावर ही कुणी वेळ आणलेली आहे त्या माणसाला जेलमध्ये टाकायचं आहे.
हे सगळं आता कलाने ठरवलेलं असतं आणि हे सगळं कलाच्या बाबतीत ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र विचार करत आहे. आता कलाला नक्की कशा पद्धतीनं गोष्टी मिळणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.